तर इतिहास बघितला आपण काल. इतिहास. त्याच्यापूर्वी काय बघितलं इतिहासाच्या? तत्वज्ञान बघितलं. सिद्धांत बघितले सर. रंगभूषण. काय काय? सिद्धांत बघितले सर. सिद्धांत. बरं, ठीक आहे. सिद्धांत म्हणजे रंगचिकित्सा कशावर चालते किंवा कशावरती आधारित आहे, तिची तत्व काय आहेत आणि ती कशी कार्य करते याविषयी आपण सुरुवातीला बघितलं. प्राथमिक माहिती बघितली रंगचिकित्सेची. त्याच्यानंतर तिचा इतिहास आपण बघायला चालू केला होता. आणि जवळपास संपलेला सुद्धा होता. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण भारतीय इतिहास याच्यामध्ये बरीच वेगवेगळी माहिती आपण पाहिली. सूर्यापासून मिळणारे रंग किती प्रकारचे होते, कसे होते, कसे मिळवायचे आणि एक विशेष दिनचर्येमधील आपली सूर्य उपासना जी होती. आपल्या बघा भारतामध्ये सूर्य उपासना प्रचलित आहे. देवच मानलं जातं सूर्याला, दैवत मानलं जातं आणि त्याची उपासना केली जाते. आणि विविध माध्यमातून जसं की सूर्याला आरती देणं, सूर्याचा मंत्र, गायत्री मंत्र म्हणणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी आणि अर्घ्य देण्याची जी गोष्ट आहे, ती पहाटे केली जायची आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी पूर्वी त्यांच्या दिनचर्येमध्ये सामील होत्या. त्याच्यामुळं त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहायचं. बघा आजकाल कोणी अर्घ्य देतंय का हो सूर्याला? असतील पण क्वचित. किती असतील बरं? हजारामागे 1 असेल का? का जास्त असतील? किंवा 100 मागे 1 असेल का? असेल का एखादा 100 मागे? कोणी तुमच्या दृष्टिकोनात कोणी आहे का पाहिलेलं ज्यानं सूर्याला अर्घ्य देते रोज असं? हां, मी बघितलंय एकाला असं आहे का? हो सर, 3-4 आहेत. आहेत का? बरं ठीक आहे. माझ्या तर बघण्यात नाही. तुमच्या असतील किंवा नसतील तो विषय वेगळा आहे. म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन का? तर आहेत सर आणि म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे असं म्हणू शकतो की वृद्ध लोक जास्त आहेत सर. वृद्ध लोकांचं प्रमाण जास्त आहे असं. जास्त आहे. बरं ठीक आहे. वृद्ध लोकांना ऊर्जा जास्त लागते का? आणि असं नाही. आणि आजकाल कसं आहे म्हणजे गर्भसंस्कारामध्ये जरा ते गर्भसंस्कारी मग धारण असलेल्या महिला जरा करतात ते जास्त गर्भसंस्काराचा एक भाग म्हणून. हां, हां. पण त्याच्यामध्ये पाहिलेला संस्कार म्हणून शिकवलं जातं आणि त्याच्यामध्ये सांगितल्या जातात त्या वेगवेगळ्या गोष्टी. परंतु पूर्वी कसं होतं, प्राचीन सर्वजण करायचे. नाही, फक्त गर्भारपणाच्या काळातच होतं ते. काय म्हणलात? म्हणजे ते करणं फक्त गर्भसंस्कार हां, म्हणून करत असताना पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ते टिकून राहत बंद नाही. होतं. मग ते संस्कार पण तसेच राहतात. आयुष्यभर टिकून राहत नाहीत. थोडे दिवसापुरते राहतात आणि पुन्हा पुसले जातात. बरोबर आहे. ठीक आहे. तो विषय वेगळा आहे. म्हणजेच सांगण्यामागचा उद्देश असा होता, की सूर्योपासना रोजच्या दिनचर्येमध्ये होती आणि किती आवश्यक होती, किती गुणधर्म देणारी होती, किती फायदे देणारी होती आपण बघितलंय. ते आणि ते सूर्योदयाच्या अगोदर अंघोळ केली जायची. आता ती अंघोळ सुद्धा बंद झालेली आहे. सूर्य निघाल्याच्या नंतर 1 तासानं किंवा अशा प्रकारे किंवा नाश्ता करून, जेवण करून, चहा पिऊन असं पण अंघोळ केली जाते. काही-काही जण तर 10-11ला 12ला सुद्धा अंघोळ करतात. अशी पण प्रकार आहेत. हे जे प्रकार आहेत हे राक्षसी स्नानामधले प्रकार आहेत. बरोबर आहे. स्नानाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. ऋषी स्नान, देवस्नान, मानव स्नान, दानव स्नान. ऋषी स्नान जे असायचं ते आकाशामध्ये जी चांदणी दिसायची शुक्राची, शुक्र तारा दिसायचा, त्यावेळी ते ऋषी स्नान केलं जायचं. त्यावेळी केलं जाणारं स्नान जे होतं ते ऋषी स्नान असायचं. त्याच्यानंतर सूर्योदयाच्या अलीकड म्हणजे आणखीन सूर्योदय झालेला नाही. सूर्योदयाच्या अलीकडे केलं जाणारं देवस्नान असायचं. त्याच्यानंतर सूर्योदयाच्या लगेचच नंतर केलं जाणारं मानव स्नान असायचं आणि सूर्योदयाच्या नंतर 1-2 तासांनी खाऊन-पिऊन, चहा-नाश्ता करून किंवा चहा. आजकाल अशी रूढ पडलेली आहे, की चहा पिऊन पण अंघोळ करतात. अंघोळीच्या आधी चहा लागतो काही जणाला. हा विषय वेगळा आहे. पण ती दिनचर्या जी होती, ती अतिशय उत्तम होती. कारण पहाटे उठून केली जाणारी जी अंघोळ होती, त्यावेळी काय उद्देश होते त्यामागे, तर जास्तीत जास्त जो ओझोनचा थर खाली येतो. आपण बघा म्हणतो योगा कधी करावा? पहाटे करावा. कारण
हा ओझोनचा थर जो असतो तो खाली आलेला असतो आणि आरोग्यदायी हवा असते त्यामुळं ती सकाळी मिळत असते आणि त्याच्यानंतर लगेचच सूर्यासमोर आरती देणं म्हणजे सप्तरंगांची उधळण आपल्या शरीरावरती करून घेणं आणि तांबड्या रंगाचा प्रकाश आपल्या शरीरावरती घेणं म्हणजे व्हिटॅमिन डी ची पूर्तता करून घेणं अशा वेगवेगळ्या गोष्टी आणि त्यासोबत गायत्री मंत्राचा जप असेल असे मंत्र त्या काळी पुटणं आरती देताना गायत्री मंत्राचा प्रभाव सुद्धा माहीत आहे. त्याच्यावरती सुद्धा बरेच प्रयोग सिद्ध झालेले आहेत, थिसीस झालेले आहेत. त्याच्यातून त्याचे चांगले गुणधर्म शरीरावरती सुद्धा त्याचे परिणाम होतात असं दिसून तिथं आलेलं आहे. हा विषय वेगळा आहे. त्यासोबत आणि सूर्यनमस्कार घालण्याची वेळ सुद्धा तीच होती. तांबड्या सूर्यप्रकाशापुढे. बघा, सूर्योदयाच्या अगोदरची अंघोळ, सूर्याला अर्घ्य, मंत्र म्हणणं आणि सूर्यनमस्कार घालणं. रोजचे 12 जरी सूर्यनमस्कार अशा प्रकारे म्हणजे दिनचर्या किती सुंदर होती बघा. म्हणजे सर्वत्र सर्वच गोष्टींचा लाभ त्या ठिकाणी सकाळी-सकाळी घेतला जायचा. ऊर्जान्वित व्हायचं शरीर. बरोबर आहे. आणि ते ऊर्जान्वित शरीर आजारी पडायचं नाही किंवा त्यांचे केस लवकर पांढरे व्हायचे नाहीत. बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. तो दिनचर्येचा भाग होता. आताची दिनचर्या पण मोडत चाललेली आहे. खानपान पण मोडत चाललेलं आहे, वेगळं चाललं आहे, संकरित होत आहे. त्याच्यामुळं शरीरावर अनेक विकार, डायबिटीज, ब्लड प्रेशर असे विकार अनेक दिसून येत आहेत. लवकर केस पांढरे होणे. बरोबर आहे. ठीक आहे. मग भारतीय इतिहासाच्या नंतर बरेच आणि वैज्ञानिकांचे इतिहास पण आपण त्याच्यामध्ये पाहिले होते. त्यासोबत आणखीन एक शेवटचा वैज्ञानिक आपण तिथं थोडा 1-2 मिनिटांमध्ये बघूया. त्याच्यानंतर पुढचा भाग आपण बघूया. कारण यांचा भाग बघणं थोडंसं महत्त्वाचं आहे. 1 मिनिट हां. कारण तुमच्या प्रश्नामध्ये यांचा इतिहास येणं गरजेचं आहे थोडंसं. 1 मिनिट हां. शेअरिंग होत नाही. 1च मिनिट हां. बघा, त्यांचं नाव आहे वैज्ञानिक. हे लिहून घेतलं तरी चालेल कारण हे आवश्यक आहे. तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येणं गरजेचं आहे. तर बघा काय म्हटलंय, वैज्ञानिक किंवा त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सायंटिस्ट असं म्हणत असतो. तर वैज्ञानिक दीनशहा पी गडियाली असं त्यांचं नाव आहे. आणि 1927 हा त्यांचा कालखंड म्हणजे 20वे शतक. त्याच्यानंतर ते भारतीय आहेत असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग त्यांनी किंवा आपण ज्याप्रमाणे योगाचे फादर जसं आपण पतंजलींना म्हणतो त्याचप्रमाणे क्रोमोचिकित्सेचे किंवा रंगचिकित्सेचे फादर म्हणून दीनशहा घडियाली यांना ओळखलं जातं. त्यासोबत यांनी काही त्यांची तत्व किंवा त्यांची पुस्तकं किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही त्यांनी निदर्शनात आणून दिलं. बघा काय-काय म्हणले त्यांच्याबद्दल. यांनी वेगवेगळ्या रंगाच्या किरणांचे शरीरावर विविध उपचारात्मक परिणाम का आणि कसे होतात हे स्पष्ट करणारे वैज्ञानिक तत्त्वे शोधून काढली. बघा, मी अगोदर पण म्हटलेलं आहे. पूर्वीचा प्राचीन इतिहास आपण पाहिला. बरोबर आहे. प्राचीन इतिहासामध्ये इजिप्तचा इतिहास पाहिला. तिथं म्हटलं की खडे वगैरे वापरायचे, माळा वापरायचे. परंतु अ, आता समजा सहजच तिथं किंवा आपण ज्योतिषशास्त्रामध्ये एखादा खडा वापरतो आणि म्हणतो की हा खडा जसं की मोत्याबद्दल आपण म्हणलं की शांती देणारा आहे, असा आहे, शीतल आहे, असं म्हणलं आपण. पण हे फक्त आपण म्हणतो. पुस्तकामध्ये वाचलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे. बरोबर आहे. पण ते सिद्ध केलेलं आहे का? ते एखाद्या लॅबोरेटरीमध्ये नेऊन त्याचे गुणधर्म तपासलेले आहेत का? किंवा त्याच्यावरती एखादं संशोधन झालेलं आहे का? त्याच्यावरती एखादा थिसीस झालेला आहे का? आणि त्या थिसीस मार्फत ते सिद्ध करून दाखवलेलं आहे का? तर नाही. फक्त आपण एखाद्या ग्रंथामध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, ते वाचलेलं आहे आणि म्हणून आपण त्याचा वापर करतोय. बरोबर आहे.
मग रंगचिकित्सेबद्दल ही अशाच गोष्टी होत्या. लिहिलेल्या गोष्टी होत्या, वाचलेल्या गोष्टी होत्या, ऐकलेल्या गोष्टी होत्या आणि त्या गोष्टीनुसारच तिथं रंगांचा वापर केला जायचा विविध माध्यमातून. पण आता घडियाली यांनी काय केलं, तर हे जे रंग आहेत, आता बघा काय म्हणलं इथं नेमकं 2 शब्द महत्त्वाचे आहेत. विविध उपचारात्मक परिणाम जे आहेत, ते का होतात आणि कसे होतात? म्हणजे याच्यावरती वैज्ञानिक प्रयोग यांनी या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विज्ञानाच्या दृष्टीखालून ते त्यांचे जे सिद्धांत आहेत, ते त्यांनी घातलेले आहेत आणि ज्यावेळेस एखादा सिद्धांत विज्ञानाच्या दृष्टीखालून येतो, त्यावेळेस त्या सिद्धांताला जग स्वीकारायला तयार होतं. म्हणून यांना यांचा क्रोमोचिकित्सेमधला किंवा रंगचिकित्सेमधला सिंहाचा वाटा आहे असं सुद्धा म्हटलं जातं. मग पुढं काय म्हटलंय बघा, तर ही जी तत्व आहेत, ही तत्व त्यांनी शोधून काढली आणि ही सर्वच्या सर्व तत्व त्यांनी स्पेक्ट्रोक्रोम एन्सायक्लोपीडिया अशा एका नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी ती तत्व लिहिलेली आहेत. म्हणजेच त्यांनी एक पुस्तक तयार केलेलं आहे. बघा, आतापर्यंत फक्त आय-क्यू, तोंडी आय-क्यू अशा स्वरूपाची माहिती होती किंवा असलीच तर किंवा आपण असा एक प्रश्न आपल्याला असतो बघा, की योगाबद्दल पूर्वी माहिती होती, तोंडी माहिती होती बरीच. कोणत्या गुरुची माहिती वेगळी होती, कोणत्या गुरुची माहिती वेगळी होती, कोणत्या गुरुची माहिती वेगळी होती. परंतु काही शास्त्रकारांनी सर्वांची माहिती एकत्र करून तो त्याला एक सूत्रबद्ध केलं, ग्रंथबद्ध केलं असं सुद्धा म्हणतो आपण. त्याचप्रमाणे आता ही जी चिकित्सा आहे, हिच्याबद्दल जी मौखिक माहिती होती, तोंडी माहिती होती किंवा विखुरलेली माहिती होती, ती माहिती असेल किंवा यांनी सिद्ध केलेली जी माहिती आहे, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध करून दाखवलेली जी माहिती आहे, ती सर्वच्या सर्व माहिती त्यांनी या पुस्तकात लिहिली आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि याविषयी या बद्दल बोलायचं म्हटलं तर हे पुस्तक हे पहिलं पुस्तक होतं. रंगचिकित्सेबद्दल माहिती देणारं आणि वैज्ञानिक माहिती देणारं. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. माहिती देणारं आणि वैज्ञानिक माहिती देणारं. तर दोन्ही बद्दलचं हे प्रकाशित झालेलं पुस्तक पहिलं होतं. त्याच्यामुळं त्यांना मोलाचं महत्त्व आहे. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हणलेलं आहे बघा, तर रंगोपचाराच्या विज्ञानाने उद्दिष्ट शरीराच्या रंग ऊर्जेचे सामान्य संतुलन पुनर्संचयित करून रोग बरा करणे आहे. म्हणजे काय म्हणलंय, रंगचिकित्सेचं उद्दिष्ट त्यांनी सांगितलंय. काय सांगितलंय? उद्दिष्ट. मग ते काय उद्दिष्ट आहे? तर शरीरामध्ये जे रंग आहेत, त्यांचं जर असंतुलन झालं, तर तर रंगाची चिकित्सा देऊन त्याला पुनर्संचयित करता येते. आलं का लक्षात? एखाद्या अवयवाच्या किंवा एखाद्याच्या रंगाच्या असंतुलनामुळे जर एखादा विकार झालेला असेल, तर त्यावरती रंगचिकित्सा देऊन तो विकार किंवा तो अवयव पुनर्संचयित करता येतो आणि त्याच्यामार्फत आपल्याला रोग बरा करता येतो, असा सिद्धांत सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. अशा गोष्टी आपण अगोदर पण पाहिलेल्या आहेत. परंतु यांनी काय-काय म्हणलं आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, तर शरीराचे विशिष्ट भाग विशिष्ट रंगांना प्रतिसाद देतात, असं सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या शरीरातील वेगवेगळे भाग वेगवेगळ्या रंगांना प्रतिसाद देतात, असं सुद्धा तत्वज्ञान मांडलेलं आहे. त्यासोबत घडियाली यांनी आणखीन काय म्हणले बघा, तर शरीरावर विशिष्ट रंग कंपनी उपचार करून योग्य जैव रासायनिक घटक प्रभावीपणे शरीरात पुन्हा आणता येतात. म्हणजे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आहे बघा. म्हणजे समजा लाल कलरचा रंग आपल्या त्वचेवरती प्रवाहित केला किंवा सोडला, तर त्याच्या खाली काही जैव रासायनिक बदल होतात, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे की समजा ज्या ठिकाणी आपण एखाद्या रंगाची चिकित्सा देतोय, त्या ठिकाणी जैव रासायनिक बदल होतात. म्हणजे काय? जसं की अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे सूर्याची तांबडी किरणं शरीरावरती पडली, की त्वचेखाली व्हिटॅमिन डी तयार व्हायला चालू होतं. बरोबर आहे? म्हणजे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालं. त्याचप्रमाणे हे वेगवेगळ्या रंगाचे किरणं आपण वेगवेगळ्या अवयवावरती किंवा शरीराच्या वेगवेगळ्या भागावरती टाकली, तर त्या ठिकाणी जैव रासायनिक बदल होतात, केमिकली बदल होतात
असं सुद्धा त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तिथं सिद्ध करून दाखवलेलं आहे. अशी वेगवेगळी तत्व त्यांची आहेत मांडलेली. त्याच्यामुळे यांचा इतिहास बघणं आपल्याला गरजेचं होतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढील भाग जो बघायचा आहे, तो भाग म्हणजे विविध रंगांचे विविध गुण. विविध रंगांचे विविध गुण. आता रंग, मुख्य रंग 7 बरोबर आहे. लाल आहे, हिरवा आहे, निळा, पिवळा, गुलाबी. ठीक आहे. तर त्याच्यामधले काही मोजक्या रंगाचे गुण आपल्याला बघायचे आहेत. बघूया. एक मिनिट शेअरिंग करत असलं की ती फाईल स्वीकारत नाहीये ना. त्याला स्क्रीनशॉट मारून पुन्हा शेअर करावं लागते. एक मिनिट. बघा, विविध रंगांचे गुण आपल्याला बघायचे. आता त्याच्यामधला एक आहे लाल रंग. तर सहजच लाल रंगाला बघितल्यास काय वाटतं हो मनामध्ये? काय भाव निर्माण होतात? सांगता येईल काही? राग. राग निर्माण होतो. बर, ठीक आहे. किंवा हे वेगवेगळे जे रंग आहेत, ते रंग आपल्या मानसिकतेवरती परिणाम करतात का? हो, करतात. बरोबर आहे. आलं लक्षात? किंवा जसं की आपण सहज प्रवास करतोय बघा, प्रवास करतोय आणि पावसाळ्यामध्ये प्रवास करतोय. पावसाळ्यामध्ये झाडं-झुडपं, निसर्ग जो आहे तो कसा असतो? हिरवागार असतो. बरोबर आहे. त्याचा रंग कसा आहे? फुललेल्या निसर्गाचा रंग कसा आहे? हिरवागार. पावसाळ्यामध्ये हिरवी शाल जणू पृथ्वीनं पांघरलेली असते आणि ती पाहताना आपल्याला काय आनंद होतो. प्रसन्न वाटतं, मन मोकळं वाटतं. बरोबर आहे. किंवा तोच प्रवास आपण उन्हाळ्यामध्ये करतोय आणि उन्हाळ्यामध्ये करताना आजूबाजूचा परिसर पाहताना रंग कसा दिसतोय हो? हिरवा दिसतोय का? किंवा पावसाळ्यात प्रवास करताना बघा, रानं जी असतात, शेतं जी असतात, पिकं जी आहेत शेतातली, ती सगळी हिरवीगार दिसतात आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे कोणी काही पेरलेलं असतं, कोणी काही पेरलेलं असतं, कुठं सोयाबीन काय म्हणजे सगळा रंग, सगळाच्या सगळा रंग हिरवा असतो आणि ते पाहायला सुद्धा आपल्याला आवडतं. प्रसन्नता देणारं असतं. बरोबर आहे. तसंच मग उन्हाळ्यामध्ये मात्र तो जो हिरवा रंग आहे तो आपल्याला दिसून येत नाही. मग काय दिसतं? कसला रंग दिसतो? रक्त ऊन दिसल्यासारखं दिसते सर फक्त. ऊन दिसल्यासारखं दिसतं. बरं, ठीक आहे. म्हणजे असा विशिष्ट असा एक रंग आपल्याला दिसत नाही. असं बरोबर. प्रसन्न काय म्हणलात? म्हणजे जिकडं बघल तिकडं असं हे वाटत नाही सर. म्हणजे मन प्रसन्न होत नाही, कारण उन्हाळ्यामध्ये ना म्हणजे काही हिरवं दिसतच नाही. सगळं वाळलेले झाडं, झुडपं वगैरे सगळं. आणि गवत वाळे जमिनीमध्ये पण काही हिरवं दिसत नाही. बरोबर आहे. रोडच्या कडचं गवत वाळलेलं असतं. शेतामध्ये कुठली पिकं नसतात किंवा बाजूला झाडं असली तरी वृक्ष झालेले. म्हणजे हा हिरवेपणा कमी झाला. हिरवा रंग कमी झाला. बरोबर आहे. म्हणजे जो आल्हाददायक होता, तो कमी झाला. त्याच्यामुळे असं उन्हाळ्यात प्रवास करताना मात्र आपल्याला तितकी प्रसन्नता वाटत नाही. रुक्षता वाटते, रुख-रुख वाटते. बरोबर आहे. म्हणजे रंगांचा कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये हे आहे. किंवा वेगवेगळ्या रंगांचं एखादं चित्र जर आपल्या डोळ्यासमोर असेल तरी सुद्धा किंवा सहजच तुम्हाला एका रांगोळीबद्दल जर उदाहरण दिलं बघा, तर सुंदर अशी विविध रंगांनी नटलेली, विविध रंगांनी भरलेली रांगोळी जर पाहिली, तर आपलं मन कसं होतं? प्रसन्न होतं. बरोबर आहे. वाह! काय छान रांगोळी काढली. आणि ती बघितल्यासच आपल्याला मनामध्ये प्रसन्नता वाटते. वेगवेगळे तिच्यातले रंग पाहून आपल्याला प्रसन्नता वाटते. बरोबर आहे. नुसती पांढरीच काढलेली असेल तर तेवढा आपल्या मनावरती परिणाम करत नाही. बरोबर आहे. आणि आणखीन जास्त रंग त्याच्यामध्ये वापरलेले असतील तर आपल्याला छान वाटतं. म्हणजे आपल्याला रंग पाहायला आवडतं.
वेगवेगळे रंग आपल्या मनावरती परिणाम करणारे असतात. बरोबर आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हा लाल जो रंग आहे, मग क्रोमो चिकित्सेमध्ये लाल रंगाबद्दल काय माहिती दिली आहे? काय म्हणले बघूया त्याच्यामध्ये. तर लाल रंग जो आहे, तो ऊर्जा देणारा आहे, उत्साह देणारा आहे आणि प्रेम वाढवणारा आहे, असं सुद्धा म्हटलेलं आहे. बघा, आता ऊर्जा म्हणजे काय? किंवा सहजच आपण बटन असतं बघा, पॉवर ऑन, ऑफ, बरोबर आहे. तर ते ऊर्जेचं जे बटन असतं, त्याला कशाने हे केलेलं असतं हो? कोणत्या रंगाने दर्शवलेलं असतं? आठवतं? नाही सर. लाल रंगाने दर्शवले. हो. किंवा एखाद्या धोक्याच्या ठिकाणी सुद्धा लाल रंग वापरला जातो. बरोबर आहे. मग लाल रंग जो आहे, तो शरीरामध्ये ऊर्जा वाढवणारा आहे, असं म्हटलेलं आहे. त्याचसोबत उत्साह वाढवणारा आहे आणि प्रेम वाढवणारा आहे. बघा, प्रेमामध्ये म्हटलं तर सहजच आपलं जे हृदय असतं, हृदयाचं चित्र, हर्ट आपण म्हणतो आपण. ते कसल्या रंगाचं असतं हो? लाल. ऐकू येते का? लाल लाल सर. हां, लाल रंगाचं असतं. म्हणजे बदाम म्हणतो बघा आपण त्याला, असं दिलच्या आकाराचं काढलेलं असतं ते. ते कसे असतं? सहसा प्रेमामध्ये त्याला लाल रंगाचंच वापरलं जातं. तर पांढऱ्या रंगाचं, निळ्या रंगाचं, काळ्या रंगाचं वापरलं जातं का हो कुठं? नाही. तर ते प्रेम एक दर्शवण्याचं प्रतीक आहे. प्रतीक वेगळं झाली, पण याच्यामधले गुण वेगळे झाले बरं का. म्हणजे शारीरिक, आता रंगचिकित्सेमध्ये रंगाचे शारीरिक, भावनिक आणि मानसिक असे तिन्ही परिणाम आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. बघा, कोणकोणते? शारीरिक, मानसिक आणि भावनिक. आता ऊर्जा असेल, उत्साह असेल. उत्साह कशाशी संबंधित झाला? आपल्या मनाशी संबंधित झाला. उत्साह वाढवणारा आहे म्हणजे उत्साह कुठं असतो? कुठं नांदतो तो? शरीरात असतो का? नाही, तर मनामध्ये असतो तो. बरोबर आहे. म्हणजे मनाशी निगडीत आला तो शब्द, जो आहे तो मनाशी निगडीत आला. ऊर्जा ही शरीराशी निगडीत आली आणि प्रेम हे कशाशी निगडीत आलं? भावनेशी निगडीत आलं. म्हणजेच थोडक्यात बघा, रंगचिकित्सेचे जे गुण आहेत, त्याचा जो परिणाम आहे, तो शारीरिक, मानसिक, भावनिक अशा वेगवेगळ्या स्तरावरती तो परिणाम करणारा आहे. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हणले बघा, हा जो रंग आहे तो उत्तेजक आहे. म्हणजे उत्तेजना देणारा आहे. त्यासोबत आता मग याचा वापर कुठं करता येईल? ऊर्जा देणारा आहे, उष्णता देणारा आहे, उत्तेजना देणारा आहे. तर कुठं वापर करता येईल? तर तो अशा लोकांमध्ये वापर करता येईल का हो? जे लोक थकलेले आहेत किंवा जे लोक निराश आहेत. बरोबर आहे. थकलेल्या लोकांसाठी लाल रंगाचा उपचार करता येईल का? तर सहजच. कारण त्या लोकांना ऊर्जेची गरज आहे आणि त्यांना जर ऊर्जा भेटली, तर थकलेले लोक परत उत्साहानं कार्य करतील. किंवा जे लोक निराश झालेले आहेत, निराशावादी आहेत, किंवा आता निराश जो आहे तो प्रकार 2 प्रकारामध्ये सांगता येईल. काही व्यक्ती जे असतात ते निराशावादी असतात. बरोबर आहे. नकारात्मक असतात. तो प्रकार वेगळा. परंतु काही जे असतात, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी घटना घडल्यामुळं, विपरीत घटना घडल्यामुळं त्यांच्यामध्ये नैराश्य येतं. 2 प्रकारचे लोक झाले बघा. एक कायमस्वरूपी आणि एक टेम्पररी. बरोबर आहे. टेम्पररी लोक हे पुन्हा परत उत्साही होतील. पण हे कायमस्वरूपी असणारे मात्र सततच उदासच राहतात. मग अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना सुद्धा हा लाल रंगाचा उपचार तिथं देता येईल, असं आपल्याला इथं सांगता येतं. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, तर या लाल रंगाला एक सामान्य टॉनिक सारखा वापर ह्या रंगचिकित्सेमध्ये केला जातो. टॉनिक सारखा वापर म्हणजे टॉनिक काय करतं हो शरीराला? आपल्याला काय देत असतं? ऊर्जा देत असतं. शरीराला ऊर्जान्वित करत असतं. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये जे टॉनिक असतं किंवा आयुर्वेदामध्ये, त्याचा गुण काय असतो? तर तो ऊर्जा देणारा असतो. बरोबर आहे. शरीरामधली ताकद वाढवणारा असतो. त्याचप्रमाणे या क्रोमोथेरपीमधला, या क्रोमो चिकित्सेमधला लाल रंग म्हणजे काय आहे? टॉनिक आहे. म्हणजे शरीरामध्ये ऊर्जा वाढवणार आहे, असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन काय-काय गुण याच्यामध्ये आहेत? तर एखाद्याला कमी रक्तदाब असेल, तर उच्च रक्तदाबामध्ये नाही चालणार बघा.
कमी रक्तदाब असेल, आता बघा फक्त लाल रंग, निळा रंग असं रंग जो म्हणतोय मी, ते फक्त रंग असं लक्षात घ्या. कारण रंग देण्याची पद्धत, रंग देण्याची चिकित्सा ती आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे ती कशाद्वारे दिली जाते. आता मी म्हणतोय लाल रंग दिला, लाल रंग द्यायचा असं जो म्हणतोय, फक्त रंगाचं नाव तिथं लक्षात घ्या. चिकित्सा कशी द्यायची ते आपल्याला पुढे बघायचे आहे. मग कमी रक्तदाब असणाऱ्या लोकांना उपयोगी पडेल का हा लाल रंग? तर पडेलच. कारण तो ऊर्जादायी आहे. उष्णता वाढवणार आहे, ऊर्जा वाढवणार आहे आणि त्यासोबत संधिवात, अर्धांगवायू आणि अशक्तपणा. बघा, ही तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामध्ये उष्णतेची किंवा ऊर्जेची गरज आहे. चलनवलनाची गरज आहे. अर्धांगवायूमध्ये सुद्धा काय एखादा भाग शरीराचा डावा किंवा उजवा किंवा एखादा भाग अशक्त झालेला असतो किंवा लोळा पडलेला असतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ऊर्जेचा संचार नसतो, असं यांचं म्हणणं आहे. आणि अशा अर्धांगवायूवरती लाल रंगाची चिकित्सा द्यावी असं त्यांनी म्हटलंय. त्यासोबत अशक्तपणा म्हटलं तर ते तर योग्यच आहे. कारण हा ऊर्जा देणार आहे. म्हणून अशक्त लोकांना सुद्धा लाल रंगाची चिकित्सा द्यावी असं म्हटलेलं आहे. त्यासोबत पुढे आणखीन काय म्हणले बघा, तणावग्रस्त असलेल्या लोकांना देखील उत्तेजना देऊ शकतो. म्हणजे आताच नैराश्य आणि तणाव हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत असं आपण म्हणूयात. निराशा असेल किंवा तणावग्रस्त तणावामुळं एखादा व्यक्ती निराशामध्ये जातो. बरोबर आहे. अगोदर त्याला ताण येतो, त्याच्यानंतर मग तो निराशेमध्ये जातो. मग या दोन्हीवरती, तणावावरती सुद्धा लाल रंगाचा उपचार करता येईल का? तर लाल रंगाचा गुण आहे उत्साह देणारा. म्हणजे त्या तणावातून बाहेर पडण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला त्याच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी, त्या परिस्थितीला फेस करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ऊर्जेची आवश्यकता असते. त्या व्यक्तीला कशाची आवश्यकता असते? उत्साहाची आवश्यकता असते. म्हणूनच तणावग्रस्त लोकांना त्यांच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी ऊर्जा आणि उत्साह या दोन्ही गोष्टी या लाल रंगातून मिळतील. म्हणून त्यांना सुद्धा आणि उत्तेजना सुद्धा त्यांना लाल रंगातून मिळेल. म्हणून त्यांना सुद्धा लाल रंगाचा उपचार तिथं द्यावा असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन एक गोष्ट इथं पाहायची म्हटलं तर लाल रंगाबाबतीत त्याचा गुण जो आहे तो अतिशय उष्ण अशा स्वरूपाचा आहे. लाल रंग अतिशय उष्ण आहे आणि नारंगी रंग त्याच्यापेक्षा थोडा उष्ण आहे. म्हणजे कमी जास्त प्रमाण आहे. जसं की गुड, बेटर, बेस्ट असं म्हणतो बघा. बेस्ट म्हणलं की अतिशय उच्च झाला. गुड म्हणलं की थोडासा कमी आहे. म्हणजेच लाल रंग हा अतिशय उष्ण अशा स्वरूपाचा आहे. त्यासोबत हा रंग सर्व प्रकारच्या कफप्रधान व्याधी दूर करणारा आहे. आता बघा, लोक जे आहेत ते कसे असतात? थंड असतात. बरोबर आहे. शीतल असतात. त्यांची कामंही सावकाश, बोलणं सावकाश, चालणं सावकाश, ऐकणं सावकाश, काम करणं सावकाश किंवा त्यांना कफप्रधान लोकांनी कशापासून दूर राहायचं असतं? तर थंड हवामान, थंड खाणं, थंड पिणं, बरोबर आहे. ह्या अशा गोष्टीपासून दूर राहायचं असतं आणि त्यांच्यावरती जर उपचार करायचे झाले, तर आपण उपचार कशा प्रकारचे करतो? तर उष्ण प्रकारचे उपचार करतो. जसं की मिरे खाणं असेल किंवा सुंठ खाणं असेल, काढा असेल, हे कसे आहेत औषधी? उष्णता देणाऱ्या औषधी आहेत. शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या औषधी आहेत. त्याचप्रमाणे जसं सुंठ शरीरामध्ये उष्णता वाढवतो, तसंच मी या क्रोमो चिकित्सेमध्ये काय म्हणलेलं आहे, या कफप्रधान लोक कसे आहेत? थंड, म्हणजे यांना थंडीपासून दूर ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. दम्याच्या लोकांना बघा, थंड पाणी पिलं तर त्रास जास्त होतो, गरम पाणी पिलं तर त्याच्यामध्ये आराम मिळतो. तसंच टॉन्सिलच्या लोकांना थंड पाणी पिलं तर त्रास होतो, गरम पाणी पिलं तर आराम मिळतो. सर्दी झालेली असेल तर थंड पाणी पिलं तर त्रास होतो, गरम पाणी पिलं तर आराम मिळतो. म्हणजेच अशा कफप्रधान लोकांना काय गरजेचं आहे? उष्णता गरजेची आहे. थंडी नको आहे. त्याचप्रमाणे लठ्ठ जे लोक आहेत, त्यांना सुद्धा थंड पाणी पिलं तर वजन वाढतं, गरम पाणी पिलं तर वजन कमी होतं. म्हणजेच अशा कफप्रधान लोकांना लाल रंग उष्ण असल्यामुळं अशा लोकांना हा लाल रंगाचं पाणी द्यावं किंवा या रंगाची चिकित्सा द्यावी, असं सुद्धा या ठिकाणी म्हणलेलं आहे. त्यासोबत पुढं जो आहे दुसरा रंग, तो आहे निळा रंग. मग याचे मुख्य गुण काय आहेत निळ्या रंगाचे? तर एक आहे शांतता, विचार,
आणि एकाग्रता वाढवणारा आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा मानसिकतेशी हा जुडलेला आहे. शांतता असेल, विचार असतील किंवा एकाग्रता असेल, ह्या सर्व गोष्टी सहसा मनाशी निगडीत आहेत. बरोबर आहे. ऊर्जा, उत्साह थोडासा शरीराशी भाग होता, पण आता याच्यामध्ये बघूया आणखीन काय म्हणलंय. तसंच आता निळा रंग जो आहे, तो पित्तप्रधान रोग दूर करणारा आहे म्हटलेला आहे. लाल रंग कफप्रधान दूर करणारा आहे आणि निळा पित्तप्रधान रोग दूर करणारा आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजे मग आता बघा, इथं उलटा विचार करायचा. कफ कफप्रधान लोकांना थंडीपासून दूर ठेवायचं होतं. पण पित्तप्रधान लोकांना कशापासून दूर ठेवावे लागेल? किंवा त्यांना काय आवश्यक आहे? थंड आवश्यक आहे त्यांना. बरोबर आहे. पित्तप्रधान लोकांनी थंड पाणी प्यावं. बरोबर आहे. गरम-गरम खाऊ नये. थंड झाल्यासच खावं. गरम-गरम खाल्लं की पोट जळजळ करतं, जळजळ होते शरीरामध्ये, छातीत. बरोबर आहे. म्हणजे उष्ण खाऊ नये. जसं की तिखट. पित्तप्रधान लोकांनी तिखट खायचं नसतं. तिखट खाल्लं की म्हणजे तिखट जो आहे, मिरचू त्याच्यामध्ये काय गुण आहे? उष्ण गुण आहे. म्हणजेच उष्णतेपासून याने दूर राहावं. हे अगोदरच उष्ण आहेत. बरोबर आहे. मग कशाच्या जवळ राहावं, तर कशाचा वापर करावा? थंड गुणांचा वापर करावा. म्हणजेच हा निळा रंग जो आहे, तो शीतल असणारा असा आहे. त्यामुळं या रंगाचा वापर पित्तप्रधान लोकांवरती करावा असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन क्रोमोथेरपी जे आहे ते काय म्हणतात बघा त्याच्याबद्दल, तर नैराश्य आणि वेदनांवर प्रभाव पाडण्यासाठी निळ्या रंगाचा वापर करावा. नैराश्य म्हणजे आता वरी पण पाहिलं बरेच ठिकाणी येणार आहे नैराश्य वगैरे बऱ्याच गोष्टी येणार आहेत. ठीक आहे. जसं की आपण प्राणायाम करताना पण नैराश्य दूर होतं म्हणतो. योगासनानं पण नैराश्य दूर होतं असं म्हणू शकतो किंवा सूर्यनमस्कारातून पण नैराश्य आपण दूर करू शकतो असं म्हणू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट बऱ्याच ठिकाणी पण येऊ शकते असं तिथं म्हणायचं म्हणणं आहे. ठीक आहे. पण पुढे काय म्हणलंय बघा, नैराश्य त्यासोबत वेदनांवर प्रभावी पाडण्यासाठी म्हणजे वेदना म्हणजे काय? तर शरीरामध्ये जिथं-जिथं दुखणं आहे, पाय दुखत आहेत किंवा गुडघे दुखत आहेत, जुनाट दुखणं आहे, कंबर दुखत आहे, कंबरेचं दुखणं आहे, डोकं दुखत आहे. बरोबर आहे. म्हणजे दुखणं नावाचा जो भाग आहे, जिथं-जिथं दुखणं आहे किंवा दुखणं नावाचा भाग आहे, त्यांना अशा निळ्या रंगाचा वापर त्या ठिकाणी करावा असं सांगितलेलं आहे. तो कसा करायचा आहे तो आपण नंतर बघूया, पण करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काय म्हणले बघा, निद्रानाश किंवा झोपेच्या विकारांचा अनुभव असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ते वापरले जाते. म्हणजेच आता बघा अ, एखादा व्यक्ती किंवा अ, त्या व्यक्तीला झोप का येत नाही? एखादा व्यक्ती असा असतो बघा, की ओव्हर थिंकिंग करणारा असतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे विचाराची जी शृंखला आहे, विचारांची ही चालणारी जी हे आहे बघा, ती अधिक असते, ॲक्टिव्ह असते. खूप विचार त्याच्या मनामध्ये दौडत असतात. अतिशय उच्च प्रमाणामध्ये. एकामागे एक, एकामागे एक विचार असे सारखे चालत, चालत, चालत असतात आणि त्या विचारांच्या चक्रामध्ये हा व्यक्ती गोंधळून जातो आणि झोप नावाची जी क्रिया आहे, त्या झोपेच्या क्रियेकडे त्याचं दुर्लक्ष होतं. का? तर हा त्या विचारांमध्ये गोंधळून गेलेला आहे. बरोबर आहे. तर मग अशा लोकांना सुद्धा निद्रानाश असणाऱ्या लोकांना सुद्धा, झोपेच्या समस्या असणाऱ्या लोकांना सुद्धा निळ्या रंगाचा किंवा निळ्या रंगाची चिकित्सा द्यावी असं म्हटलेलं आहे. त्यासोबत रक्तस्राव कमी करणारा आहे आणि जळजळ बरी करणारा आहे. बघा रक्तस्राव हा उष्णतेमुळं सुद्धा होतो, म्हणजेच पित्तामुळे किंवा जळजळ जे आहे, जळजळ हा गुण कुणाचा आहे? पित्त प्रकृती लोकांचा आहे किंवा आता समजा सहजच लाल धावड उठलं शरीरावरती किंवा पुरळ उठली. तारुण्य पिटिका नावाचा पुरळाचा एक विकार आहे. म्हणजे त्वचेशी संबंधित किंवा जळजळ हा जो प्रकार आहे, हा जो गुण आहे, तो कोणाचा आहे? तर पित्ताचा आहे. आता आपण वरीच म्हटले, की पित्तावरती हा गुणदायी आहे. म्हणून रक्तस्राव असेल किंवा जळजळ करणारे असेल, तर त्या ठिकाणी आपण या निळ्या रंगाचा वापर करू शकतो. तसेच आमांश, पोटशूळ, दमा, श्वसन विकार, उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या विकारावरती सुद्धा हा उपयोगी आहे. हे सगळे पित्ताशी निगडीत आहेत. दमा थोडा वेगळा आहे. त्यासोबत उच्च रक्तदाब. आता वरच्या लाल रंगामध्ये काय लिहिलं होतं आपण? कमी रक्तदाब असणाऱ्यांना लाल रंगाचा वापर करावा.
बरोबर आहे. कारण तो ऊर्जा देणारा होता. आणि आता इथं मात्र काय म्हणतोय आपण, हा शीत असल्यामुळं ते हा उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना उपयोगी करावा असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आता निळ्या रंगाच्या नंतरचा जो रंग आहे, हिरवा रंग. आता सहजच आपण निसर्ग पाहिला की आपल्या मनामध्ये उत्साह येतो. हिरवागार निसर्ग पाहिला की आपलं मन आनंदित होतो. म्हणजे आनंद देणारा आहे, उत्साह वाढवणारा आहे, शांतता शांतता देणारा आहे आणि समतोल आशावादी आहे. म्हणजे आशा वाढवणारा आहे. बरोबर आहे. तर हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि तो तणाव कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करणारा आहे. म्हणजेच बघा, आशावादी म्हणजे काय आणि निराशावादी म्हणजे काय? तर आताच आपण म्हटलं, की एक व्यक्ती कसा आहे, आयुष्यभरासाठी तो निगेटिव्ह थिंकिंग करणार आहे. म्हणजे हे एखादं जर काम असेल, तर हे माझ्याच्यानं होणार नाही, अशी त्याच्या मनामध्ये धारणा होते, निर्माण होते. सोपं जरी काम असलं तरी हे माझ्याच्यानं होऊ शकत नाही किंवा मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, असं निराशावाद झाला. आणि आशावादी म्हणजे काय कोणाला म्हणता येईल? तर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये उत्साह असतो, की मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. म्हणजे आत्मविश्वास. म्हणजेच हा हिरवा रंग जो आहे, तो कसा आहे? आशावादी आहे. आशावाद करणारा आहे. म्हणून नैराश्यवादी लोकांना आपण हिरव्या रंगाचा उपचार दिला तरी चालतो. कारण त्यांच्यामध्ये आशावाद वाढवता येतो. बरोबर आहे. त्यासोबत आणखीन हिरव्या रंगाबद्दल काय म्हणलेलं आहे? तर हा दृष्टी टिकवून ठेवणारा आहे आणि दृष्टीला बळकट करणारा आहे, असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय बघा, आपण सहजच ज्यावेळेस ओंकार म्हणतो बघा, योगा करण्यापूर्वी आणि त्याच्यानंतर आपले डोळे हातांचं घर्षण करतो आणि नंतर डोळे उघडतो. पण हे जे उघडले जाणारे डोळे आहेत लगेचच, तर आपण सहजच समजा लक्षात ठेवा कधी पण तुम्ही ज्यावेळेस योगाभ्यास करचाल त्यावेळी डोळे उघडताना पहिल्यांदा कोणता रंग बघावा? तर हिरवा रंग बघावा. आलं का लक्षात? डोळे उघडल्या कोणता रंग बघायचा? हिरवा. कारण तो आपल्या दृष्टीसाठी हितकर आहे. आपली दृष्टी वाढवणारा आहे, आपली दृष्टी बळकट करणारा आहे, असं सुद्धा हिरवा रंग आहे, असं क्रोमोथेरपीमध्ये म्हटलेलं आहे. त्यासोबत मज्जासंस्थेचे आजार, अल्सर, इन्फ्लुएन्झा, मलेरिया, सर्दी, लैंगिक आजार अशा वेगवेगळ्या आजारावरती सुद्धा हिरवा रंग उपयोगी पडतो, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघूया आणखीन. एक मिनिट. बघा, आणखी हिरव्या रंगाचे काही गुण आहेत ते बघूयात. हा रंग जो आहे, इन्फेक्शनचे रोग दूर करणारा व रक्तशोधक असा आहे. इन्फेक्शनचे म्हणजे एकाकडून दुसऱ्याला होणारे विकार, जसे की कोविड होता बघा, एकाकडून दुसऱ्याला होणारा, असे संसर्गजन्य आजार दूर करणारा आहे. आणि रक्तशोधक म्हणजे रक्ताला शुद्ध करणार आहे. त्याचसोबत आपण वरी पण म्हणलं बाबा, त्वचा विकारांसाठी चांगला आहे. आणि त्वचा विकार सहसा कधी होतात असं आयुर्वेद म्हणतं? तर रक्त जर दूषित झालं तर त्वचा विकार होतात असं आयुर्वेद म्हणतं. बरोबर आहे. म्हणजे एकाला एक गुण हे जे आहेत ते हे आहेत बघा, सहाय्यक म्हणजे रक्तशोधक. रक्तशुद्धी झाली तर त्वचा विकार कमी होतील असं सुद्धा इथं म्हटलं जातं. म्हणजे रक्तशोधक आहे. त्यासोबत हिरव्या रंगाचा सर्वात मोठा गुण हा की शरीरातील मलिन व विषारी तत्व बाहेर टाकणाऱ्या भागांना शक्ती देऊन शरीरातील घाण दूर करतो. म्हणजे काय? काय सांगता येईल? तर विषारी तत्व बाहेर टाकणारे अवयव कोणकोणते असतील? जसे की विषारी किंवा मलिन मलतत्व. मला मलांचं उत्सर्जन करणारे किंवा विषारी टॉक्सिन्स बाहेर काढणारे, जसे की घाम आहे. घामाद्वारे सुद्धा शरीराचा मल बाहेर पडतो किंवा शरीराचे काही विजातीय तत्व सुद्धा त्याच्याद्वारे बाहेर पडतात.
किंवा आपला विष्ठा असेल, ती असेल किंवा मूत्र असेल. मग ह्यांना यांच्याशी संबंधित जे अवयव आहेत, बरोबर आहे. जसे की मूत्रसंस्थेशी संबंधित किडन्या आहेत, बरोबर आहे. म्हणजेच अशा अवयवांना, जे अवयव आपल्या शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात, अशा अवयवांना हा बळकटी देणारा आहे, अशा अवयवांना शक्ती देणारा आहे आणि त्यांना बलिष्ठ करून त्यांची जी घाण काढण्याची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया सुधारवणारा आहे, असं या रंगाबद्दल म्हटलेलं आहे. हे जे गुण झाले, आता ते हिरव्या रंगाचे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचा आहे पिवळा रंग. बघा याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे. आनंद, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवणारा आहे, असे विशिष्ट गुण त्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर हे मेंदू, यकृत, प्लीहा यांना उत्तेजक आहे, असं सुद्धा म्हटलेलं आहे. बघा मेंदू, आनंद, आत्मविश्वास किंवा सकारात्मकता हे गुण कशाशी निगडीत असतात? कुण्या शरीराच्या भागातील कुण्या अवयवाशी निगडीत असतात? तर मेंदूशी निगडीत असतात, बरोबर आहे. आनंदी राहणं किंवा सकारात्मक राहणं हे मेंदूशी निगडीत आहे. म्हणजे पिवळा रंग जो आहे तो मेंदूचं आरोग्य सुधारवणार आहे. म्हणजेच हे गुण आपल्यात वाढवणारा आहे. यकृत, प्लीहा यांना उत्तेजक करणारा आहे आणि मधुमेह, अपचन आणि मूत्रपिंड, यकृत विकार, बद्धकोष्ठता, डोळे आणि घशाचे संक्रमण आणि नपुंसकता यांच्या उपचारामध्ये देखील हा पिवळा रंग उपयोगी आहे, असं म्हटलेलं आहे. त्यासोबत तुम्हाला अधिक आनंदी व आशावादी ठेवणारा सुद्धा पिवळा रंग आहे, असं म्हटलेलं आहे. त्यासोबत नारंगी रंग, म्हणजे नारंगीलाच आपण भगवा म्हणूयात किंवा संत्र्याचा रंग, संत्रा रंग किंवा नारंगी रंग किंवा सॅफ्रॉन असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो बघा. त्यालाच भगवा असं वेगवेगळी जी नावं आहेत. मग याच्याबद्दल काय म्हणलेलं आहे, गुण काय सांगितलेले आहेत? तर नारंगी रंगाचे पाणी किंवा पाणी म्हणण्याऐवजी नारंगी रंग असं म्हणूयात. पाणी आपण हा विषय पुन्हा बघूया. नारंगी रंग भूक वाढविणारा आहे, पचनक्रियेस सहाय्यक आहे, शक्तिदायक आहे, गॅसची तक्रार दूर करणारा आहे. म्हणजेच हा रंग सहजच आपण तो कोणत्या सिस्टमशी निगडीत आहे असं म्हणता येईल, तर पचन संस्थेशी निगडीत आहे. पचन संस्थेचं आरोग्य वाढवणार आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. कारण भूक वाढवणे हे पचन संस्थेशी निगडीत आहे. पचन व्यवस्थित होणे पचन संस्थेशी निगडीत आहे. गॅसची तक्रार जी आहे ती सुद्धा पचन संस्थेशीच आहे. आणि खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित झालं, त्याचे पाक वेगवेगळे झाले, गुण झाले तरच आपल्या शरीरामध्ये शक्ती येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काही भारी-भारी खाताय, बदाम खाताय, काजू खाताय, मौल्यवान अशा गोष्टी खातायत, बरोबर आहे. पण जर तुमच्या शरीरामध्ये ते पचतच नसेल, पाचन क्रियाच व्यवस्थित नसेल, शोषक द्रव्यांचं शोषणच मध्ये व्यवस्थित होत नसेल, तर तुमच्या शरीरामध्ये शक्ती येणार आहे का? येणारच नाही. म्हणजे शक्ती, शरीराची शारीरिक शक्ती ही कशावरती निगडीत आहे? पचनावरती निगडीत आहे. पचन व्यवस्थित झालेलं असेल, परिपाक व्यवस्थित झालेला असेल, बरोबर आहे. तरच आपल्या शरीराला ते लागू होणार आहे आणि आपलं शरीर शक्तिदायी, बलिष्ठ होणार आहे. म्हणजे पचन संस्थेशी निगडीत हा रंग आहे, असं इथं दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्यासोबत यकृत, प्लीहेची कमजोरी व ऍसिडिटी दूर करणारा आहे. यकृत म्हणलं की पचन संस्थेशीच निगडीत आहे. बरोबर आहे. ठीक आहे. त्यासोबत रक्तातील लाल कण वाढविणारे गुण याच्यामध्ये आहेत आणि वृद्धांसाठी टॉनिक सारखं काम करणारा हा नारंगी रंग आहे, असं म्हटलेलं आहे. आणखीन उलटी, घाबरल्यासारखे वाटणे, पोटदुखी किंवा बालकांची अंथरुणात लघवी करण्याची जी सवय आहे, ती सवय सुद्धा आपल्याला या नारंगी रंगाच्या चिकित्सेने दूर करता येते. आता अलीकडचा जो भाग आहे या वाक्यातील उलटी, घाबरल्यासारखे वाटणे, पोटदुखी हे सुद्धा पचन संस्थेशी निगडीत आहेत. उलटी म्हणले की पचन संस्थेशी, पोट दुखणं पचन संस्थेशी. म्हणजे त्याचा संबंध इथं आपल्याला दाखवता येतो. त्यासोबत जुलाब होत असताना व वात रुग्णांनी नारंगी रंगाचे पाणी प्यायला पाहिजे. बघा, अशा विकारांवरती सुद्धा हे आपल्याला वापरता येतं नारंगी रंग. त्यासोबत अर्धांगवायू
अर्धांगवायू कोण बोलतो? कोणाचा audio कोणाचा चालू आहे? सर कडे चालू आहे सर. हा? सर कडे चालू आहे स्वानंद योग विद्या गुरुकुल. ठीक आहे, बोल. कुठपर्यंत आलोय बघा. सर तुम्हाला म्यूट करता येते सर त्यांना. तुम्ही म्यूट ऑल करा सर. बरं, ठीक आहे. तुम्ही होस्ट आहात बघा सर. हं. ठीक आहे. बघा कुठपर्यंत आलोय. अर्धांग वायूमध्ये नारंगी रंगाचा वापर करावा. त्यासोबत प्रभावित अंगाला लाल रंगाचा प्रकाश देणे व लाल रंगाने मालिश करणे लाभदायक आहे. इकडे लाल रंगाचा आलेला आहे इकडे. ठीक आहे. स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासात मासिक स्राव कमी होत असेल तरी सुद्धा नारंगी रंगाचे पाणी पाजल्याने, तसेच ओटीपोटात किंवा कमरेमध्ये दुखत असेल किंवा तर अशा वेळी लाल तेलाने मालिश केल्याने सुद्धा लाभ होतो असं म्हटलेलं आहे. बघा, अ, ओटीपोटात किंवा कमरेत दुखणं अशा वेळी लाल तेलाची मालिश करणं तिथं वापरायचं आहे. आणि भगवा मासिक सर. स्राव काय म्हणलात? भगवा ना, नारंगी नाहीतर भगवा, लाल. हो. तिथं दिलेलं आहे बघा नाव, रंग, त्याचा नावाचा रंग आहे वापरलेला आपण त्याच्यामध्ये. लाल रंगाचं थोडं याच्यामध्ये मिश्रण झालेलं आहे. ठीक आहे. आणखीन पुढे बघूया. बघा पुढे काय म्हटले आणखीन. बाळातपणानंतर स्तनांच्या दूध निर्मितीच्या क्रियेस सुद्धा चालना देणारा आहे असं म्हटलेलं आहे. कोणता रंग? नारंगी रंग. जे स्त्रियांच्या विकारामध्ये फायदेशीर आहे. बरोबर आहे. मासिक धर्माशी संबंधित असेल किंवा प्रसूतीच्या नंतर असेल, अशा संदर्भात हा मदत करणारा आहे. त्याच्यानंतर जो रंग बघायचा आपल्याला तो आहे जांभळा रंग. जांभळ्या रंगाबद्दल काय म्हटले, काय माहिती दिलंय? तर हा जो रंग आहे तो आध्यात्मिक व मानसिक संतुलन साधणारा आहे. मग आता बघा, रंगचिकित्सेची व्याप्ती कशी कशी झाली बघा. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आणखीन एक ऍड झाली त्याच्यामध्ये, ती म्हणजे आध्यात्मिक. बरोबर आहे. अशा चौपदरी सर्वच गोष्टी कव्हर करणारा आहे रंगचिकित्सा असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच आता हा आणखीन काय करतोय जांभळा रंग, तर प्रयत्नवादी आणि मानवतावादी यांसारख्या गुणांशी संबंधित आहे. सर प्रयत्नवादी म्हणजे हा सर आपण लाल बोला. आणि नारंगी रंग बघितला ना. हा हा दोनच बघितले ना सर. हिरवा पण बघितला की. पिवळा. लाल, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी एवढे रंग बघितले. बघा, लाल, निळा, पिव- हिरवा, हिरवा. पिवळा आणि ठीक नारंगी. आहे. ठीक आहे. 5 रंग बघितले, 5. 5 झाले का? 1 2 3 4 5 झाली. बरोबर आहे. आणि ठीक आहे सर. जांभळा 6वाच होईल की मग. बरोबर आहे. जांभळा 6वा असेल, पांढरा 7वा असेल. ठीक आहे. बघा काय म्हटलंय जांभळ्या रंगाबद्दल. प्रयत्नवादी आणि
सांगता येईल मानवतावादी कशाला म्हणायचं? आवाज येतोय का माझा? हो सर. हो सर. सांगता येईल काही? माणुसकी, बरं ठीक आहे. प्रत्येक माणुसकी. समाजातल्या व्यक्तीबद्दल बरोबर आहे. माणुसकी, छान आहे. म्हणजे आध्यात्मिक मानवतावादी कशाला म्हणता येईल बघा, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर. हा म्हणजे जसं की आपण राजसिक, तामसिक आणि हे रजसत्व आणि तम या तिन्हीचे गुण धर्म सुद्धा वेगवेगळे असतात. बरोबर आहे. राजसिक व्यक्ती रागीट असतात आणि सात्विक व्यक्ती जे असतात ते त्यांच्यामध्ये अशा भावना असतात की समाजाला आपल्या तर आपला पुरता तर विचार करतातच. त्यासोबत ते समाजाचा पण विचार करतात. उदात्त विचाराचे असतात. समाजासाठी काही योग्य काय असेल, चांगलं काय असेल, त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल का, असे असतात. त्याचप्रमाणे मानवतावादी म्हणजे आपल्याला इथं काय म्हणता येईल, तर मानवाच्या समस्त मानव जातीच्या उपयोगासाठी येणारे. आता जसं की काल परवाच एक घटना घडली बघा, ह्याच्यामध्ये दहशतवादी घटना घडली, दहशतवादी हल्ला झाला. तो कसा होता? मानवतावादी होता का हो? नाही. बरोबर आहे. म्हणजे तो कसा होता? मानवतावादीला हानी पोहोचवणारा होता. बरोबर आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये फक्त त्यांच्याच समाजापुरता विचार केला जातो. इतर समाज हे त्यांचे शत्रू आहेत, असं त्यांची एक धारणा आहे. बरोबर आहे. म्हणजे मानवतावादी तो विचार नाही. मग मानवतावादी विचार कशाला म्हणता येईल? तर आपणही आणि आपला इतर समाजही, म्हणजे ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं, की "हे विश्वची माझे घर." बरोबर आहे. मग त्या विश्वामध्ये असणारा प्रत्येक मानव आणि त्याच्याशी आपली जी वागणूक आहे, ती चांगली असेल. त्याला हानी पोहोचवणारी नसेल. चांगली म्हणजे काय? आपल्याला रोज त्याच्या घरी जेवायला जायचं नाही. तर त्याला हानी पोहोचवणारी नसेल. बरोबर आहे. असं सुद्धा म्हटलं जातं बघा. चांगलं करता येत नसेल तर कमीत कमी वाईट तरी करू नये. एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तर त्याचं नुकसान तरी करू नये. ठीक आहे. असा म्हणजे मानवतावादी हा जो शब्द आहे ह्याच्याविषयी आपण बघतोय. मग सर्वच समाजाविषयी मानवतावादी विचार असावेत. त्यासोबत मग या विश्वामध्ये फक्त माणसंच आहेत का? तर नाही, प्राणी पण आहेत. बरोबर आहे. किती उदात्त आहे बघा आपलं हे शास्त्र. तुकाराम महाराज काय म्हणतात? तर मानव तर आहेतच, त्यासोबत प्राणी पण यांच्याविषयी पण दया, प्रेम, करुणा असणं, हा सुद्धा एक मानवतावादीचाच प्रकार आहे. किंवा वृक्ष असतील, झाडं असतील, यांच्यावरती सुद्धा प्रेम करणं, म्हणजे भूतदया. सर्वच गोष्टींवरती आपलेपणाची भावना आणि सगळ्यांनाच मनुष्य, प्राणी किंवा वनस्पती या सर्वांनाच आपल्याकडून हानी होणार नाही. त्यांचं जतन होईल, त्यांचं संवर्धन होईल. ते आपल्याकडून सुरक्षित राहतील. अशा एक मानवतावादी विचार. असे विचार वाढवणारा हा जांभळा रंग आहे असं म्हटलेलं आहे. त्यासोबत प्रयत्नवादी म्हणजे प्रयत्नशील राहणं. तो गुण वाढवणारा सुद्धा जांभळा रंग आहे असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणलंय, तर हा जो रंग आहे दूरदृष्टी आणि अंतर्ज्ञानाला प्रोत्साहन देणारा आहे असं म्हणलंय. दूरदृष्टी म्हणजे फक्त आजचाच विचार करायचा का? नाही. तर भविष्यामध्ये काय घडू शकतं, त्याविषयीचं चिंतन करून त्याविषयीचा उपाय करून ठेवणं. म्हणजे हे असं-असं घडू शकतं तर आपण ते त्याच्याविषयी एखादं हे करून ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच दूरदृष्टी विचार. जे आता बघा हा जो रंग आहे, ह्या रंगाचे जे गुण आहेत, ते जे लोक उदात्त आहेत, महान आहेत, बरोबर आहे, महामानव आहेत, अशा विषयी ह्या रंगाचे गुण थोडेसे लागू होतात असं म्हणता येईल आपल्याला. बरोबर आहे. तर सामान्य माणसाविषयी तितकेसे लागू होणार नाहीत. पण जे उदात्त आहेत, उच्च विचारश्रेणीचे आहेत, अशा माणसाविषयी लागू होतील असं आपल्याला म्हणता येईल थोडक्यात. त्यासोबत अंतर्ज्ञानाला प्रोत्साहन देणारा आहे. आणखीन चिंताग्रस्त व भावनिक विकार
यांच्यामध्ये तो मदत करणार आहे. आणि संधिवात, निद्रानाशाच्या उपयोगासाठी सुद्धा हा याचा उपचार आपल्याला करता येतो. त्याच्यानंतर शेवटचा रंग आपल्याला पाहायचा आहे तो आहे पांढरा रंग. आता पांढऱ्या रंगाविषयी आपल्याला सहजच कशाचं प्रतीक आहे वा कशाचं प्रतीक शांततेचं प्रतीक आहे. शांतता. शांतीचं प्रतीक आहे. बरोबर आहे. सहजच पांढरा झेंडा फडकवला की युद्ध सुद्धा थांबतं. बरोबर आहे. म्हणजेच आणि पांढऱ्या रंगाकडे बघितलं तरी मनामध्ये शांत स्वभाव, स्थिर स्वभाव निर्माण होतो, शांतता निर्माण होते. म्हणजेच काय काय म्हणलं बघा याच्याबद्दल. पांढरा रंग शुद्धता, स्वच्छता, पवित्रता, शांतता दर्शवणारा आहे किंवा आपल्या मनामध्ये, आपल्या देहामध्ये, शरीरामध्ये आणणारा आहे. म्हणजे स्वच्छता शरीराची आणि मनाची, शुद्धता शरीराची मनाची, पवित्रता शरीराची मनाची, शांतता शरीराची मनाची, या दोन्हींची पण आपल्याला वाढवता येते या पांढऱ्या रंगामुळे, पांढऱ्या रंगाचा उपयोग करून. तसेच हा आणखीन कुठं उपयोगी येतो, कुठं मदत करतो, तर नवीन सुरुवात यांसारख्या सकारात्मक भावनांशी संबंधित आहे. बघा, एखाद्या व्यक्तीचं जर काम गेलेलं असेल, तर तो परत नवीन एखादी काहीतरी सुरुवात करतो. बरोबर आहे. म्हणजे वेगळी सुरुवात करणं. आपल्या हातून काहीतरी निसटून गेले, त्याचं दुःख न मांडत न बसता काहीतरी वेगळा विचार करून नवीन सुरुवात करणं. नाविन्य जे आहे, ते या पांढऱ्या रंगातून भेटतं असं म्हटलेलं आहे. त्यासोबत हा रंग निष्पापपणा, कौमार्य आणि चांगुलपणा अशी गुण दर्शवणारा आहे. त्यासोबत हा रंग जो आहे स्पष्टता आणि सत्यता दर्शवतो. वाणीची सत्यता आणि स्पष्टता असणं सुद्धा गरजेचं आहे. एखादा व्यक्ती निरोगी आहे, पण तो असत्य बोलत असेल, तर त्या निरोगीपणाला काय अर्थ आहे का? बरोबर आहे. म्हणजेच त्याची वचनं सुद्धा सत्य असावीत आणि स्पष्ट असावीत. ठीक आहे. आता आणखीन थोडासा जो भाग आहे तो बघूयात, म्हणजे उद्या नवीन भाग सुरू करता येतील. रंगाद्वारे त्रिदोषांचं संतुलन. पित्त दोषासाठी म्हणजे शरीरातील उष्णता वाढल्यास तिचे संतुलन करण्यासाठी निळ्या रंगाचा प्रकाश किंवा निळ्या रंगाचं औषध त्या ठिकाणी द्यावं. आता निळा रंग म्हणले की निळा रंगच त्याला पाजवायचा नाही बरं का. त्या निळ्या रंगानं प्रभावित केलेलं एखादं औषध किंवा त्या निळ्या रंगानं प्रभावित केलेलं पाणी किंवा त्या निळ्या रंगानं प्रभावित केलेलं तेल किंवा त्या निळ्या रंगानं प्रभावित केलेलं अन्न. म्हणजे अर्थ काय घ्यायचा तिचा? रंग द्यायचा म्हणजे का रंगच पाजवायचा नाही त्याला, तर त्या रंगानं त्या गोष्टी प्रभावित करायच्या आहेत आणि त्या प्रभावित केलेल्या गोष्टी त्या व्यक्तीला द्यायच्या आहेत असं. मग त्या कशाप्रकारे प्रभावित करायच्या आहेत ते आपण उद्या बघणार आहोत. त्यासोबत कपदोष जो आहे याच्या संतुलन करण्यासाठी लाल रंगाचा प्रकाश किंवा औषध दिल्याने लाभ होतो असं म्हटलेलं आहे. आणि वातदोष याने रक्त दूषित होते, म्हणून याचे संतुलन करण्यासाठी हिरवा रंगाचा प्रकाश अथवा औषधं वापरावीत असं म्हणलेलं आहे. त्रिदोषासंबंधित विशेष माहिती इथं दिलेली आहे. बाकीचा जो अभ्यास आहे किंवा जी माहिती आहे ती आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. तर हे उद्या संपणार आहे. पोस्ट करा हो सर हो करण्यापूर्वी. उद्या आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर हे करा, मला शेअर करा. हो सर. आणि पोस्ट करा सर. दुसरी गोष्ट म्हणजे काय, उद्या प्रॅक्टिकल आहे तुमचं सकाळी. ठीक आहे सर. प्रॅक्टिकल आहे हे का सांगायचं आहे, तर आपण गेल्या वेळेस आसनं केलं. उद्या पुढचा तास आहे का तुमचा? हो आहे आहे पण का? सर आले नाहीयेत आणखीन. दिसत नाहीत म्हणून विचारलो मी. बघा, प्रॅक्टिकल आहे हे सांगण्याची काय गरज, तर आपण अचानक जर आठवड्यातून एखाद्या दिवशी जर आसनं वगैरे केली तर आपल्याला त्रास होतो. बरोबर आहे. त्याच्यामुळं आता हा जो गॅप पडलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल असं मला वाटतं. आपण जी आसनं सायक्लिक मेडिटेशन मध्ये वापरणार आहोत त्या आसनांचा तुम्ही अभ्यास केलेला असेल असं वाटतं, पण असेल किंवा नसेल ही गोष्ट वेगळी आहे. किंवा डायप्रोमॅटिक ब्रिदिंग जी होती
ते आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं तर घेता येईल का असा माझा विचार होता. पण जास्त वेळ पहिल्यांदाच केली तर त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळं आता सांगून पण काही फायदा नाही. ते अगोदरच सांगायला पाहिजे होतं. की 1 दिवसात काय प्रॅक्टिस करणार आता मी? ठीक आहे. थांबूया. होस्ट करा सर, लिहू नका करू. अगोदर होस्ट करा. तुम्ही होस्ट आहेत. दाडिंबे सर, ऐकलं का नाही की बुवा? करतोय. हा. मोबाईल नाही, काल लिहू झालं होतं तुम्ही, सगळी मीटिंग बंद झाली होती. असं आहे का? हम्म.